हॅलो गाईज, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल गौरी मेंगडे यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. आणि अगदी पावसाने धुमाकूळ घातलाय म्हटलात तरी चालेल. आणि आज आहे 5 जुलै. खूप पाऊस जोरदार चालू आहे. कालचा शनिवारचा दिवस होता, बाहेर गेल्यामुळे स्किप झालं. कॅमेरा काय ओपन करता आला नाही, त्यामुळे म्हटलं चला आजच्या दिवसाची सुरुवात सकाळपासूनच करूयात. म्हणून छान असं खिडकीमध्ये सुरुवातीला आले तर बाहेर धो 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 पाऊस चालू होता. पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातलेला आणि सगळीकडे पाणीच पाणी झालेले. अक्षरशः काही लोकांच्या घरामध्ये पाणी गेलेलं, इतका सारा पाऊस चालू आहे. कंटिन्यू पाऊस चालू आहे न थांबता. तुम्हाला दिसत असेल इकडे, मला खिडकीतून एकदम असं दिसत होतं. आणि आज आम्ही एकदम संडे असल्यामुळे उशिराच उठलो होतो आणि पिल्लांची अजून आंघोळ नाही आहेत. बघू शकता तुम्ही इकडे. पाऊस म्हटल्यावर संडे वगैरे सुट्टी होती सगळ्या गोष्टींना. ट्यूशनला सुट्टी, स्कूलला सुट्टी, पण पेपर मात्र चालू असल्यामुळे अभ्यास हा करावाच लागत होता. आणि इकडे पाऊस जोरात पडत होता, काय विचारूच नका. आणि या पावसामध्ये म्हटलं आता मस्त तुम्हाला पण वाटत असेल ना की झोपेतून अंगावर घेऊन असं छान झोपून राहावं असं. तसंच आम्हालाही काहीतरी वाटत होतं की नकोच उठायला, म्हणून आम्ही उशिराच उठलो होतो. आणि छान उशिरा उठल्यानंतर दिवस पूर्ण हा उशिराच घालवला होता. आणि शेवटपर्यंत बघा हर्षूचं बोलणं, गप्पा काय म्हणतोय, किंवा मी तुम्हाला एक ड्रेसबद्दल दाखवते इन्फॉर्मेशन. आणि तुम्ही घेतला इतका छान ड्रेस आहे तो शेवटपर्यंत ब्लॉग स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. चला तर मग इथे माझं तर आवरलं होतं, पण पिल्लं आणि माझी दोन्ही पिल्लं आणि पिल्लांचे डॅडा एकदम निवांत संडे असल्यामुळे निवांत त्यांचं काम चालू होतं. इकडे दक्षू माझ्यासोबत बाहेर गप्पा शप्पा करत होता. आतमध्ये जाऊन बघते दोघं आराम के साथ मोबाईल बघतात आहेत. पिल्लूने घेतलेला माझा मोबाईल एकदम जसं डॅडा स्टाईल करते ना तसं आम्हाला करायची असती. इकडे ह्यांचं चाललं होतं भजनं गाणी अशी लावणं. तर असे छान बसले, म्हणजे झोपेतून उठले होते सगळेजण. पावसाचा बाहेर असा जल्लोष चालू होता की आतमध्ये उठायची आणि आंघोळ करायची कोणाची हेच नव्हती, म्हणजे इच्छाच नव्हती. निवांत कामं चालली होती सगळी काय. इकडे मी माझी चपाती भाजी करून घेत होते, कारण की मला माहिती हे सगळे जरी निवांत उठले तरी माझं काम कुठे स्टॉप केलं तर मला ब्रेक करणं असं म्हणजे पॉसिबल नाही आहे की ह्यांना लगेच किती उशिरा उठले, आंघोळ झाले की लगेचच जेवायला खायला नाश्ता. त्यामुळे माझं असं असतं की पहिले सगळं माझं आवरून घेऊन पटकन किचनमधली कामं आवरून घ्यायची असतात. आणि किचनमध्ये ही कामं पटकन करून घेतली की नंतर एनी टाईम पटकन हे जेवायला वगैरे म्हटलं. उशिरा उठल्यामुळेच आम्ही सगळ्यांनी इथे नाश्ता स्किप करून डायरेक्ट जेवणच केलं. जेवणामध्ये काय मेनू बनवावं, पाऊस इतका बाहेर पडत होता, अंडी होती घरामध्ये, तर पटकन अंड्याचीच भाजी करून घेतली. आणि चपाती, मस्त अंड्याची भाजी, चपाती, भात वगैरे असं काहीतरी मस्त जेवण केलं. त्यानंतर माझी पिल्लांचं इकडं खेळणं चालू आहे. मग आमच्या गाड्या दाखव, आम्ही अशा पद्धतीने खेळतोय. इकडे आम्ही असं बनवलंय, ते बनवलंय, भरपूर त्यांचं खेळणं चालू होतं. आणि त्या खेळण्यामध्ये माझा हर्षू म्हणत होता, मम्मा हे दाखव ना माझं. तर आम्ही गाड्यांचा सेट कसा लावलाय. असं जेवण काय बनवलं होतं दक्षू, काय बनवलं होतं मम्माने जेवायला? मम्माने जेवायला काय बनवलं होतं? मम्माने जेवायला काय बनवलं होतं? खाल्ला पोट भरून. तर काही जसं कलेक्शन आहे त्यांच्याकडं. आता त्यांना खेळायला टाइम दिलाय, तोपर्यंत मी घरातली कामे आवरून घेणार. आणि मग त्यानंतर आमचं स्टडी, कारण अर्धा स्टडी झालेलं आहे, उद्या पेपर आहे. नंतर दाखवते. तर एका ताईंनी मला छान असा साबण पाठवून दिलेला आहे. साबणसोबत अनेक प्रोडक्ट त्यांनी हेअर ऑइल म्हणा, फेसवॉश, शॅम्पू आणि बरेच मेकअपचे किट्स मी पाठवलेले आहेत. आणि ते मी तुम्हाला शॉर्ट रीलमध्ये किंवा इंस्टाग्रामच्या रीलमध्ये दाखवणार आहे. आणि दाखवणार आहे. हा मस्त युनिकॉर्नचा इरेझर सोप आहे, ज्यामध्ये शिया बटर वगैरे आणि गोट मिल्क असं करून अगदी मुलांच्या स्किनसाठी सॉफ्ट आहे असं साबण त्यांनी पाठवलेलं आहे, ज्यामध्ये हा युनिकॉर्न आहे. आणि पिल्लांना दाखवलं, पिल्लं इतकी खुश झालेली आहेत की मम्मा आम्ही हे आंघोळीसाठी आता लगेचच वापरणार. आणि हे ते त्यांना खूप खुश झालेले आहे. तुमच्या मुलांसोबत असं काही सॉप बनवायचे असतील आणि त्याबद्दल तुमचे काही असं म्हणजे नाही का कस्टमाइज करून देतात ते सगळे काही प्रोडक्ट. मेडिसिन त्या एक डॉक्टर्स आहेत म्हणजे, तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर खाली देतेच आहे. त्यांच्याकडे भरपूर सारे प्रोडक्ट आहेत असे, म्हणजे आयुर्वेदिक खूप सारे, म्हणजे हेअर ऑइल म्हणा, फेसवॉश म्हणा, शॅम्पू म्हणा, किंवा मेकअपचे किट्स म्हणजे म्हणा, लिप बाल्म म्हणा, किंवा सिंदूर वगैरे असे भरपूर प्रोडक्ट त्यांच्याकडे कस्टमाइज करून भेटतात. तुम्ही त्यांना फक्त विचारा सगळी काय माहिती. त्यांचं पेज आहे इंस्टाग्रामला सुतेज हर्बल म्हणून, तर ताईंना मेसेज करा नक्की. आणि अगदी तुम्ही जेवढी काय माहिती द्या विचारसाल तेवढी माहिती द्या, सांगतात सगळ्या तुम्हाला. तर हा छान असा साबण मुलांसाठी माझ्या दिलेला होता त्यांनी, तर आता हा पिल्लांसाठी यूज करणार आहे. तुम्हाला कोणाला तुमच्या पिल्लांसाठी जर हा कस्टमाइज करून घ्यायचा असेल, पिल्लांसाठी माझ्या त्यांनी युनिकॉर्न दिला आहे. तुम्ही तुमच्या पिल्लांसाठी दुसरं कुठलंही असं टॉईस सांगा, त्या टॉईस ते साबणामध्ये येतं आणि अगदी छान पद्धतीने त्या बनवून देतात. अगदी हा सोप आम्हाला युनिकॉर्नचा दिला होता. भारी शिया बटर मिक्स केलेलं आहे त्याच्यामध्ये, स्किन अँड हे अगदी सॉफ्ट बनते पिल्लांची. तर हा साबण तुम्ही नक्कीच ऑर्डर करा त्यांच्याकडून, मी खाली नंबर मेन्शन करते. त्यानंतर घरातली सगळे पिल्लांसोबत गप्पा शप्पा करत कामं करून घेतली. पाण्याचा प्रॉब्लेम चालूच आहे, म्हटलं चला आता पाणी आलायचं पटकन किचन क्लीन करून घ्यावं. भांडी वगैरे सगळी घासून घेतली आणि मस्त असं किचन बेसिंग
अगदी क्लीन करून घेतलं. आणि किचन सिंक क्लीन केलं ना अगदी भारी वाटतं, फ्रेश वाटतं. म्हणजे दुपारची कामं अगदी हलगतपणे आवरली ना तर संध्याकाळच्या कामांना अगदी स्वच्छ किचन, स्वच्छ बेसिंग बघितलं की कामं करायला पण संध्याकाळची बरं वाटतं. नाहीतर काय होतं इतर वेळेस हे सगळं बेसिंग वगैरे खराब असलं आणि संध्याकाळचं चहाच्या वगैरे पिरियडला आलं की बापरे असा आळस. पण कधीतरी होतं क्वचित काही टायमिंगला की इच्छाच होत नाही पुढच्या कामांना. तर इकडे पटपट सगळी कामं दुपारची मी आवरून घेतली. आणि सगळी काही कामं झाल्यानंतर बेसिंगची मलाही सवय आहे की मी हँडवॉश तिथं ठेवलेलंच आहे. सगळी कामं झाल्यावर हँडवॉश हे नेहमी मी करतच असते. एक बेसिंग शेजारी ठेवले, बाथरूममध्ये एक आहे आणि एक आपलं बाहेर टॉयलेट बाथरूमच्या सिंकच्या तिथे आहे. तर छान असं सगळं काही किचन आवरून घेतलं. आणि त्यानंतर मी क्लिनिंग झाल्यानंतर अगदी फ्रेश असं वाटतं आपल्यासारख्या लेडीजला. आता सगळे म्हणत असेल की सारखं काही स्वच्छ करते, पण हो मला घर स्वच्छ लागतं. आणि स्वच्छ जेवढं घर ठेवेल तेवढी छान अशी ऊर्जा निर्माण होते आणि अगदी छान वाटतं आणि फ्रेश वाटतं, पॉझिटिव्हिटी येते. आणि भरपूर काही वेगळ्या पद्धतीने तुम्ही करून बघा. खरंच घर जेवढं स्वच्छ असेल, किचन जेवढं स्वच्छ असेल, प्रत्येक घराचा कोपरा एवढा स्वच्छ असेल ना तर अगदी घरात पॉझिटिव्हिटी येते आणि मन फ्रेश राहतं आणि बाकीची कामं करण्यासाठी अगदी पॉझिटिव्हिटी ऊर्जा येते. आणि मला ही सगळी घरातली कामं केल्यानंतर माझी बाकीच्या कामांमध्ये माझं चालू असतं, लाईक सोशल मीडिया यूज करणं, एडिटिंग वगैरे बाकीच्या सगळ्या ह्या गोष्टी जरी मी तुम्हाला दाखवत असले तरी मी ह्या करतच असते रोजच्या रोज. आणि करणं योग्य असतं. आणि रोजच्या रोज केल्या नाही ह्या गोष्टी की जास्त ताण निर्माण होत नाही, इतर वेळेस कामाचा लोड वाढत नाही. त्यामुळे ह्या गोष्टी करणं खूप रोजच्या रोज सोयीस्कर असतात. जर तुम्ही अशाच पेंडिंग ठेवत राहिल्या तर अगदी 2 दिवसांनी का महिना अक्षरशः चिडचिड निर्माण होते. अगदी हे सगळं बघून खूप किळसवाण वाटतं आणि खूप गोष्टी घडतात आपल्या लाईफमध्ये आणि निगेटिव्हिटी भरपूर येत असते आणि निगेटिव्हिटी तयार होते. त्यामुळे जेवढं तुम्ही स्वच्छ राहाल तेवढी पॉझिटिव्हिटी येते. हॅलो गाईज, ॲक्च्युली काय झालं ते म्हणतात ना नशिबात असतं तेच होतं. तसंच झालं. संडे होता, काल पुण्याला गेले होते, त्यामुळे कालचा ब्लॉग काही कॅमेरा ऑन करता आला नाही, त्यामुळे शूट झाला नाही. म्हटलं चला आजचा ब्लॉग माझ्या प्रेक्षकांपर्यंत, माझ्या फॅमिलीपर्यंत गेलाच पाहिजे. म्हणून म्हटलं चला आजच्या सकाळी, संडे असल्यामुळे काल उशिरा आले आणि त्या सगळ्या गोष्टी आणि कालचा दिवसभरचा पसारा सगळा घरात तसाच होता, तो आवरायचा बाकी होता. आणि तो आजचा दिवस म्हटलं आवरेल, सकाळी लवकर उठेल. खूप पेंडिंग काम आहेत माझ्याकडे, तुम्हाला नाही सांगता येणार माझ्याकडे किती काम आहेत. तर तुम्हाला विचार पडला असेल काय, तर हो खूप आहेत. प्रमोशन, एडिटिंग आणि भरपूर एडिटिंग, प्रमोशन म्हणा किंवा प्रत्येकाच्या रील्स द्यायच्या आहेत, प्रत्येकाचं प्रमोशनचं वेळेवर हे झालं पाहिजे, मुलांचे पेपर चालू आहेत प्लस बाहेरची वेगळी इतर छोटी मोठी कामं आहेतच. तर ह्या गोष्टींमध्ये अक्षरशः कालचा दिवस माझा वेस्टेज गेला. आणि आता माझं कसं होतं आहे माहिती आहे का, एक दिवस जरी मी माझ्या कामात सकल असा अंतर्निर्माण डिस्टन्स झाला ना तरी मला असं वाटतं की बापरे पूर्ण वेळच वाया गेली असं वाटतं. आणि कालच्या दिवसात कसं झालं, जरा बाहेर कामानिमित्त गेले त्यामुळे कॅमेरा ऑन केला नाही. आणि त्या अगदी प्रवास लांबचा झाल्यामुळे प्रवास झाला की थकवा येतोच. मग घरी आल्यानंतर पुन्हा सगळा स्वयंपाक बनवून मी जेवायला वगैरे आणि त्यांचा उपवास वगैरे या गोष्टी घडल्या आणि पूर्ण दिवस थकल्यामुळे मग तो दिवस मी झोपून गेले. आणि झोपून गेल्यानंतर सकाळी आज संडे, ट्युशन नाही, शाळा नाही, पण तरी पण म्हटलं लवकर उठून माझी कामे जी कालची पेंडिंग येते आज सकाळी उरकून घ्यायची. पण झालं असं की 10 वाजताच जाग आली डायरेक्ट एवढ्या उशिरा झोपल्यानंतर. आणि त्याच्यानंतर त्यानंतर असं झालं की उठले, त्याच्यानंतर लाईट गेली, गिजर बंद, पाऊस धो मुसळधार चालू आहे बाहेर, काही विचारू नका त्याचं तर. आणि आता म्हटलं लाईट गेली आहे, पाऊस आहे तर लाईट येईल की नाही मला माहिती नाही, काहीच आयडिया नाही. सो म्हटलं आता काही खरं नाही, म्हणून मग तसंच बसले थोडा वेळ. भरपूर कामं समोर दिसत होती, काय करावं सुचतच नव्हतं. थांबले बिट्टू. आणि मग त्याच्यातच मग म्हटलं चला नाश्ता स्किप केला आणि डायरेक्ट जेवणालाच तयार गेली. तुम्ही मग अशी बघितलं असेल मस्त डायरेक्ट चिकन आणायला जायला पण एवढा पाऊस की नॉनव्हेज आणायला जायला पण इच्छा नव्हती, की खायची इच्छा होती पण जायची इच्छा नव्हती बाहेर. मग तेही स्किप केलं. मग मीच जाऊन दुकानातून अंडी घेऊन आले, त्या अंड्याची भाजी बनवली. 2 मिनटं 2 मिनिट गावाला. तर त्या अंड्याची भाजी मी बनवली आणि अक्षरशः सगळी कामं जस्ट कंप्लीट झाली आणि शूट करायला घेतलं, एडिटिंगची प्रोसेस करायला घेतली आणि लाईट गेली. काय बोलावं मी आता, त्या लाईटीला बोलू की मी स्वतःला बोलू की माझा दिवस वेस्ट घालवला. त्यामुळे मला सगळी कामं आज ढकलावी लागली. सगळी आजची 2-3 प्रमोशन करायची होती मला आणि ती सगळी आजवर आली. असं होतं असं कधी तर कामं घेतलेत आपण दुसऱ्यांचे म्हटल्यावर वेळेवर देणं पण तितकंच गरजेचं असतं. सो बाप रे बाप, आता लाईट जेव्हा येईल तेव्हा माझं एडिटिंग सुरू होईल. आता माझी सगळी घरातली टू झेड कामं झाले. जी कपडे पेंडिंग होती ती सुकत घातलेली, घड्या मारून ठेवले स्टँडवर. आता मागे दिसत असेल माझ्या स्टँड, तो मला दिसते का रे बिट्टू कुठे, हां
तर स्टँड दिसत असेल, त्या स्टँडवरती मी आता धुतलेले कपडे सुकत घातलेत. आता बाहेर कपडे घालणं मुश्किल आहे. डोळ्यात इतका पाऊस असतो आमच्या इकडे की काय विचारूच नका. बाहेर कपडे सुकायला टाकले तरी ते सुकले तरी गार पडलेले असतात, असं वाटतं सुकतच नाहीत. त्यामुळे मी आतमध्ये फॅनवर अगदी मशीनला पिळून आले ना की अगदी पिलू 2 मिनटं राजा, तर ते अगदी सुकून येतात. आणि मग त्याच्यानंतर म्हणून ते स्टँडवर आणि वरती फॅन लावून दिलं की सुकून जातात एका रात्रीत म्हटलं तरी. दुसरी गोष्ट केअर, फरशी वगैरे सगळं केलं, क्लीन किचन केलं, प्लस आता बाथरूम वगैरे घासून घेतले, कारण आज संडे म्हटल्यावर ती कामं भरपूर पेंडिंग होती आणि ही माझी संडेची कामं असतात प्लस सगळे कामं. आणि म्हटलं घर स्वच्छ असेल ना तर पुढच्या कामाला ऊर्जा मिळते, पुढचं काम अगदी छान होतं. आणि घर स्वच्छ नसेल तर मला काही सुचत नाही, सगळी कामं माझी तशीच राहून जातात. आणि अगदी तसंच मला असं नाही का काहीतरी चूक भूल झाल्यासारखं वाटतं मला की नाही हे होऊ शकत नाही माझ्याकडून अशी कामं. त्यामुळे आधी माझं सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही माझे मागचे ब्लॉग एनी ब्लॉग बघत असेल तर पहिलं मला घर स्वच्छ लागतं आणि त्यानंतर जी माझी बाकीची कामं असतात ती मी करत असते. तर असंच आज मी घर स्वच्छ केलं आणि आता शूट घेणार करायला. तर लाईट गेली, आता कधी येईल ते माहीत नाही. मी तुम्हाला दाखवते मी क्लिनिंग काय केली असते. चला, गेली असली तरी अंधारातच तुम्ही बघून घ्या की अगदी टापटीप माझं घर आहे. हे स्टँड मी इकडे ठेवले कपड्याचं, जेणेकरून लाईट आलं होते सुकेन. दक्ष तिकडे खेळतोय. दक्ष हाय दक्ष. पार्सल आले जे मला प्रमोशन करायचे आहेत. आणि त्याच्यानंतर किचन वाटा पण अगदी टापटीप करून ठेवलेलं आहे, जेणेकरून मला संध्याकाळी स्वयंपाक करायचं म्हटल्यावर अगदी इझिलीपणे स्वयंपाक पण करता आला पाहिजे. आता लाईट गेली त्यामुळे तुम्हाला एवढं दिसत असेल. 1 मिनिट टॉर्च लावते. अगदी स्वच्छ करून ठेवलं जेणेकरून संध्याकाळची स्वयंपाकाची तयारी आपल्याला इझिली करता येईल. की पसारा असला की सुचत नाही यार काय करायचं तिथून सरळ. याची मस्ती याचं सगळं काहीच कंटिन्यू प्रमाणे चालूच आहे. अगदी शांतता नसते याला कधी. आणि ते गुळाचं झाकण लावले. बाथरूम पण छान स्वच्छ करून ठेवले. आमच्याकडे अजून पाण्याचा प्रॉब्लेम चालू आहे, त्यामुळे मला हे पाणी असं भरून ठेवावंच लागतं. अक्षरशः 2 बकेट मी भरून ठेवते. असं पाणी जाऊन असं माहीत नाही, पाण्याचं ऑप्शन आहे त्यामुळे मला एवढंच भरायला आहे पाण्यामध्ये. तर अशा प्रकारे चालू घातलेत. आणि ह्या दोघांची इतकी भांडणं, याची आणि याची, काय तर खेळण्यावरून इतकी भांडणं चालू आहेत काय विचारूच नका. याने इकडे याचा संसार थाटलाय. काय रे हे, गाड्या, स्विमिंग टँक, बंगलो, एनिथिंग काय ते. आणि याचा बेडरूममध्ये सोय पार्सल आलेले आहेत, त्याचे मला प्रमोशन करायचं होतं. आता बघू लाईट आल्यावरच करेल. लाईट आल्यावर. हॅलो गाईस, आता मला काहीतरी देणार ते नंतर सांगतो. ते ना मी नंतर सांगतो, कारण की ते नंतर येणार आहे. मम्मा कधी येणार? आता मम्मा सांग काहीतरी येते ते आता दाखवतो. आता येणार आहे. आता येते. खरं दारू बोलले. ठीक आहे. मग आता ऐका, आता ते काय सांगू, अशी मोबाईलची शेच आहे ती गेम सारखी गेम. क्ल्यू देतो ना, क्ल्यू. ते फोन आहे, ते ऍपल आहे अर्धा कटला, त्याच्यात ब्लॉगिंग वगैरे करतो आपण. त्याच्यात गेम पण आहे. ठीक आहे. ऑरेंज. कुठला कलर? ऑरेंज, ब्लू, व्हाईट. ऑरेंज कलर असा. हा. तर हा गाईज मैत्रिणींनो, हा ड्रेस मी मागवला होता. एकदम छान असा ऑर्डर आलेला होता आणि रिसीव झालेला होती ही ऑर्डर. अगदी मला वाटलं नव्हतं इतका छान येईल. दिसायला तो वेगळा वाटत होता, पण आल्यानंतर अगदी रेयन मटेरियल, अगदी सॉफ्ट आहे. नेक अगदी फुल नेक आहे. आणि किशाला म्हटलं तर एम्ब्रॉयडरी डिझाईन आहे आणि 2 साईडला 2 किशे आहेत. अगदी सॉफ्ट म्हणजे मऊसूत कापड आहे की तुम्ही कम्फर्टेबल घालू शकता. एवढंच की स्लीव्ज नाही आहेत, विदाऊट स्लीव्ज आहेत. अगदी छान आहे, पण वाटत नाही काय की स्लीव्ज पाहिजे आहेत म्हणून. तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट करते, मी खाली लिंक देते, तुम्ही त्यावर टॅप करा आणि घेऊ शकता. त्यानंतर इव्हनिंगचा टाईम होता आणि सगळं काही आवरल्यानंतर बाहेर पाऊस पडतोय म्हटलं चहाची तलब कोणाला नसणार आहे. किती नाही म्हटलं तरी चहा घ्यावं असंच वाटतं. तर इकडे मस्त असा मी चहा ठेवू दिलेला आहे. दूध मस्त तापून घेतलं होतं आधी आणि चहाला पहिले उकळी आणून दिली. आता छान दूध ओतून घेतलं. आता चहा घेतो. चहासोबत मस्त टोस्टवाल्या काकांनी आम्हाला टोस्ट आणून दिले ते शनिवारीच. तो सो म्हटलं तर टोस्ट खावेत चहासोबत. सगळं काही शूटिंग वगैरे सगळं संपून आता चहा घेतला. आता चहा घेतल्यानंतर बघा बरं, किचन इतकं फ्रेश येतं काम करायला पण आणि सगळ्या गोष्टी करायला इतकं भारी वाटतं ना, काय विचारूच नका. की फ्रेशनेस मूडनी सगळी काय कामे पुढची होतात. आता चहा करतेच तर पुढे डोक्यात हे पण विचारायचं स्वयंपाक काय करायचा, काय मेनू बनवायचा, ह्या पण गोष्टी डोक्यात येत असतात. त्यानुसार नियोजन लावलं जातं की काय करायचं. आणि आधी थोडीशी प्लॅनिंग असली तर अगदी इझी आणि पटकन स्वयंपाक करायला पण इझी जाऊन जातं. आणि नियोजन आणि प्लॅनिंग ह्या सगळ्या गोष्टीचं पाहिजेलच पाहिजे. एक अर्धा तास तरी ह्या पाहिजे. जर इमर्जन्सी काही ठरवायचं म्हटलं तर सगळ्या भाज्या वगैरे सोललेल्या वगैरे असेल तर ते पण पटकन होऊन जातं. जर नसेल सोलल्या तर अगदी विचार पडल्यातच आपला 1-2 तास जातं की काय करू. तुमच्या बाबतीत पण असंच होतं का? कमेंट करून नक्कीच सांगा. माझ्या बाबतीत असंच होतं. प्लॅनिंग असेल तर पटकन होऊन जातं, नसेल तर नाही. चला तर आता मी चहा घेते. तुम्हाला म्हणते चला एक छान टोस्ट बरोबर पावसाच्या वातावरणात
वातावरणासोबत मी चहा घेते, मस्त वाटते, असं तुमच्यासोबत शेअर करते. चला तर आता मस्त चहा एन्जॉय करते मी, तुम्ही पण या चहा घ्यायला. आणि आता माझं पिल्लू इकडे मस्त गप्पा टाकते माझ्यासोबत. काय पण आवाज मी वॉइस ओव्हर केला आहे, कारण की इकडे माझ्या पिल्लाचा अभ्यास घेत पहिले सगळं काय आवरलं आणि पिल्लाचा अभ्यास घेतला इथं आता, कारण पेपर चालू आहे. टी व्ही तर आमचा बंदच आहे. तर इथेच ब्लॉग एंड करते. आजचा ब्लॉग कसा वाटला, हर्षीची मस्ती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. आणि चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असंच तुमचं प्रेम सपोर्ट राहू द्या. चला भेटूयात उद्याच्या ब्लॉगमध्ये नव्याने. बाय बाय.